यूट्यूबवर न्यू चॅनल आहे आणि व्ह्यूज येणं ना खरंच पूर्णच बंद झालेलं आहे. तर हा व्हिडिओ ना एक वेळेस नक्कीच बघा. नवीन यूट्यूब चॅनल काढून पण व्ह्यूज येणं बंद झालेलं आहे आणि थंबनेल, टायटल आणि CEO सगळं खूप छान टाकूनही ना रीच येतच नाही आहे. तर हा व्हिडिओ ना तुम्ही एक वेळेस नक्की बघा, कारण मी या व्हिडिओमध्ये माझी पण स्टार्टिंगची जर्नी कशी होती ना तीच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझं पण ना जेव्हा न्यू चॅनल होतं तेव्हा ते ओपन करून ना मला बरेच दिवस झाले होते. मी सगळं काही चांगलं टाकत होते, म्हणजे थंबनेल छान बनवायचे, नंतर टायटल छान टाकायचे, CEO करायचे, पण मला ना व्ह्यूज काहीच येत नव्हते. आले तरी ते पण ना 50 किंवा 100. आणि हे सगळं करून नाही मी खरंच खूप म्हणजे वैतागली होती. तर हा व्हिडिओ ना एक वेळेस तुम्ही पण नक्की बघा. तर मी ना खूप विचार करून पाहिला. न्यू चॅनलवर ना स्टार्टिंगला व्ह्यूज चांगले आले आणि मध्येच काहीच व्ह्यूज येत नव्हते. तर ना आपण डिमोटिवेट होतो आणि आपल्याला वाटतं की आता व्हिडिओ बनवू का नको, आणि आपण ना तिथंच थांबतो. तर तसं न करताना यूट्यूबवर अल्गोरिदम कसं काम करतं, थंबनेल आणि टायटलमधील मोठ्या चुकांना शॉर्ट आणि लाँग व्हिडिओजवर व्ह्यूज वाढवण्याचे सोपे उपाय, न्यू क्रिएटरने कोणत्या गोष्टी टाळाव्यात, हे सगळं ना या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्की बघा. नवीन यूट्यूब चॅनलवर ना व्ह्यूज कमी होणे किंवा अचानक बंद होणे हे खूप सामान्य आहे. याचा अर्थ असा की चॅनल संपले असा नाही. यूट्यूब प्रत्येक व्हिडिओला सुरुवातीला थोड्या लोकांना दाखवते आणि नंतरच ना CTR थंबनेलवर क्लिक करणारे लोक आणि वॉच टाईम म्हणजे लोक किती वेळ व्हिडिओ पाहतात ना यावरून पण पुढे जास्त लोकांना दाखवायचे की नाही हे ठरवते. आणि पुढचा प्रश्न म्हणजे खूप यूट्यूबर्सना पडतो, तो म्हणजे जुने क्रिएटर्स तेच कंटेंट टाकतात आणि त्यांना लाखो व्ह्यूज येतात, पण आपण ना नवीन चॅनलवर मेहनत करूनही व्ह्यूज येत नाहीत. तर त्यामागे ना काही कारणे असतात. जुने क्रिएटर्सकडे ना आधीपासूनच ऑडियन्स असतो. नवीन व्हिडिओ आला की ना सबस्क्रायबर लगेच क्लिक करतात. त्यामुळे ना यूट्यूबला व्हिडिओ चांगला वाटतो आणि यूट्यूब आधी छोट्या ऑडियन्सवर व्हिडिओ टेस्ट करतो आणि थंबनेल, टायटल आणि वॉच टाईम चांगले असतील तरच व्हिडिओ ना जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. कॉम्पिटिशन तर खूप वाढलेले आहे. दर मिनिटाला ना शेकडो तासांचे व्हिडिओ अपलोड होतात. त्यामुळे ना नवीन चॅनलला स्वतःची ओळख निर्माण करायला ना खरंच खूप टाईम लागतो आणि त्यामुळंच आपण ना डिमोटिवेट होतो, की असं वाटतं अरे आपण तर इतकं सारं म्हणजे टाईम देतो, नंतर त्याच्यासाठी एडिटिंगसाठी टाईम देतो, इतका वेळ आपण सगळं सोडून याच्यामध्ये घालवतो आणि आपल्याला व्ह्यूज काहीच भेटत नाहीत. तर आपण ना थोडे मोटिवेट होतो आणि चॅनलला कंटिन्यू करायचं की इथंच थांबायचं हा मोठा प्रश्न असतो. तर ना तसं न करता कंटिन्यूमध्ये दररोज एखादा व्हिडिओ टाकायचा आणि अचानक ना आपल्या चॅनलला व्ह्यूज पण येतील आणि आपलं चॅनल ना ग्रो होईल. त्यामुळे ना डिमोटिवेट न होता दररोज एक व्हिडिओ टाकून स्वतःची ओळख निर्माण करायची. अल्गोरिदम मोठ्या चॅनलला नाही तर व्ह्यूजला महत्त्व देते. चांगला रिस्पॉन्स मिळाला तर 0 सबस्क्रायबर असले तर ना तरीही त्यांना पण ग्रो करतो. त्यामुळे आकर्षक थंबनेल बनवा, टायटलमध्ये क्युरिओसिटी ठेवा, व्हिडिओच्या पहिल्या 10-15 मिनटामध्ये ना म्हणजे सेकंदामध्येच मुख्य हायलाईट्स दाखवा आणि दररोज एक व्हिडिओ ना अपलोड करा. शॉर्ट आणि लाँग व्हिडिओ दोन्हीही टाका. ट्रेंडिंग टॉपिकसोबत तुमची ना युनिक स्टाईल ठेवा. लक्षात ठेवा, अनेक चॅनलला ना सुरुवातीचे 20-25-50 व्हिडिओ ना कमी व्ह्यूज मिळतात, पण सातत्य ठेवल्यावर ना अचानक एखाद्या व्हिडिओला चॅनलला पुढे नेऊ शकतो. त्यामुळे ना दररोज एक व्हिडिओ बनवा आणि आपली ना स्वतःची एक ओळख निर्माण करा. आणि चॅनल जरी नाही ग्रो झालं ना तरी आपण ना याच्यामध्ये आपले जे काही मोमेंट असताना त्या साठवून ठेवू शकतो. आणि जेव्हा कधी आपण म्हणजे पाठीमागे तर जाऊन आपण ते जग जगू शकत नाही. त्यामुळे ना हे व्हिडिओ आपल्यासाठी ना म्हणजे मोटिवेशन असणार आहेत की हां आपण तेव्हा असे पण करत होतो आणि आपण असे दिसत होतो किंवा आपण याच्यासाठी खूप काही कष्ट केले होते. तर हे बघण्यासाठी ना आपल्यासाठी हा ना एकदम बेस्ट ऑप्शन आहे. त्यामुळे डिमोटिवेट न होताना मोटिवेशन घेऊन ना आपण म्हणजे व्हिडिओ टाकत गेलं पाहिजे. आणि जेव्हा आता आपल्याला वाटतं की जे नवीन यूट्यूबर्स आहेत त्यांनी काही जरी व्हिडिओ टाकले आणि आपण त्यांच्यापेक्षा बेस्ट जरी टाकले तर आपल्या चॅनलला काहीच व्ह्यूज येत नाहीत. आणि आपण काय केलेलं असतं की त्यांना
मोटिवेशन ठेवूनच ना आपण व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली असते. पण त्यांच्यासारखं कंटेंट टाकूनही आपल्या व्हिडिओला काहीच व्ह्यूज येत नाहीत. तर त्यांचं पण आपल्यासारखंच असतं पहिल्यांदा, की त्यांनी पण ना शून्यापासूनच सुरुवात केलेली असते आणि आपली पण तशीच झाली.